तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी हा मुद्दा घेऊन पवारांकडे गेला होता। मी कुणाकडे काही मागत नाही। मी काय सांगितलं ते पलीकडचे लोक जे काय सांगतात की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या, मी काय म्हणतो आम्हाला काय देऊ नका। आमचं आरक्षण जे आहे त्याला तुम्ही धक्का लावू नका, कारण आमच्या 374 जाती आहेत या सगळ्या याच्यामध्ये लहान मोठ्या, त्याच्यामध्ये तुम्ही येऊन बसला तर कुणालाच काही भेटणार नाही। आणि म्हणून मी हेच सांगायला गेलो होतो पवार साहेबांना सुद्धा, कारण व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री त्यावेळेचे, त्यांनी मंडल आयोगाची घोषणा केल्यानंतर स्वीकारल्याची पहिल्यांदाच आमच्या आग्रहामुळे जालन्याच्या मीटिंग जाहीर सभेमध्ये समता परिषदेच्या पवार साहेबांकडे आम्ही मागणी केली की त्याची अंमलबजावणी आता तुम्ही करा महाराष्ट्रात। पवार साहेबांनी ती ताबडतोब 1-1.5 महिन्यामध्ये केली आणि आरक्षण राजकारणात, आरक्षण नोकरी आणि शिक्षणात दिलं आम्हाला त्यांनी। तेच तर त्यांना विचारणा केलो की आता हे आरक्षणावर जर घाला येतो आहे तर तुम्ही सर्वपक्ष मीटिंगला काय येत नाही? तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही राज्यातले एक ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे की काय ओबीसी मध्ये यांना आरक्षण द्यायचं का? मला तर सगळ्याच पक्षांना विचारायचं आहे। म्हणजे मग ते पवार साहेब असतील, ते उद्धवजी ठाकरे असतील, ते नाना पटोले असतील, नाही तर शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस असतील ना अजितदादा, सगळ्यांनाच विचारायचं आहे मला, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तुमचा होकार आहे का? द्या लिहून। पण तुम्ही यासाठी शरद पवारांना का भेटायला गेलात? तुम्ही फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेना का नाही सांगितलं? मी माझं हे आरक्षण असं मी आज नाही, मी 35 वर्ष लढतो याच्यासाठी। शिवसेना सुद्धा सोडली आणि त्यावेळेस शिवसेना सोडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही। तुम्ही त्यावेळेला माहीत नाही मीडियामध्ये होता की नाही, त्यावेळेला फक्त शिवसेनेमध्ये एकच दरवाजा होता, इनकमिंग, आउटगोईंग अजिबात नव्हतं। व त्यावेळेला आम्ही ज्या बुरुजावरून उडी मारली आणि बाहेर आलो। तर प्रश्न असा आहे की ह्या ओबीसीसाठी आम्ही लढतो आहोत 35 वर्ष, तर यापुढे सुद्धा लढतच राहणार। बरोबर आम्ही सांगतोय काय की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका। आज सुद्धा जिथे आम्हाला 27% आरक्षण मिळालं पाहिजे, शासनच म्हणतोय 9.5% फक्त आरक्षण भरलेलं आहे। म्हणजे अजून आमचा बॅकलॉग एवढा आहे, तो सुद्धा भरला जात नाही। आणि आता असं जर पुढे झालं तर कसं काय होणार? बरं, मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना दिलं ना, 10% टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आता त्यांना। त्या 10%मध्ये फक्त मराठा समाज आहे। आता इथे सगळ्यांना जो आहे व्हीजेएनटी म्हणजे भटक्या विमुक्त वगैरे सगळे ते पण आमच्यात आहे, ते सगळे जाऊन 17% आरक्षण आहे। त्याच्यामध्ये 350-400 जाती आहेत आता, आणि 10%मध्ये फक्त मराठा समाज आहे। पण सगळे सोयरेचा अध्यादेश कोणी काढला? मुख्यमंत्र्यांनी। ओबीसी मधून ओबीसी सर्टिफिकेट असतील, अध्यादेश, त्यांना ती ओबीसी सर्टिफिकेट नोंदी असतील तर अध्यादेश सर्टिफिकेट हे कोणी सांगितलं? सरकारने अध्यादेश काढलेला नाही। अधिसूचना अधिसूचनाही नाही। हे असं करावे काय, या बाबतीमध्ये लोकांच्या हरकती मागवल्या काय, आणि त्या हरकती आल्या 7.5-8 लाख, हे असं करू नये म्हणून। आणि मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः अने साहेब म्हणजे मला वाटतं मागचे एजी आहे ते ॲडव्होकेट जनरल, दरास खंबाटांना विचारलं, कुंभकोणी साहेबांना विचारलं, एक रिबेरो म्हणून जे आहे चीफ जस्टिस रिटायर्ड आहेत, सगळ्यांनी, काही लोकांनी तोंडी सांगितलं, काही लोकांनी पूर्णपणे लिहून दिलं की हे जर तुम्ही कराल तर याच्यामध्ये कोणीही येणार, म्हणजे दलित समाजामध्ये सुद्धा कोणीतरी घुसणार, कोणीही घुसणार, आदिवासी समाजात कोणी घुसणार, ओबीसी मध्ये सुद्धा ब्राह्मण सुद्धा येऊ शकतो, असं त्यांनी लिहून दिलेलं आहे आता। आणि मी त्यांना सांगितलं की बघ, हे असे सगळे विधिज्ञ जे आहेत, ॲडव्होकेट जनरल माझे वगैरे, त्यांचं हे मत आहे, आपण हे कसं करणार? आणि हेच जे आहे 7.5-8 लाख लोकांनी विचारलं, त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे। आणि मला वाटत नाही, एक तर ते होणं शक्य नाही, आणि झालं तरी ते कोर्टामध्ये 1 मिनिट सुद्धा टिकणार नाही।